माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, शिंदे साहेब, अमरावतीमध्ये बच्चूभाऊ कडू यांनी उपोषण मांडलेलं आहे, अन्नत्याग। 5-6 दिवस झाले तरी पण तुम्ही ढुंकून पाहिलं नाही। तुम्ही का मरणाची वाट पाहून राहिले का हो? तुमच्यासारखे बेशरम माणसं दिसले नाही मला। तो माणूस मरून राहिला, खुनाची उलटी करून राहिला, तरी तुम्ही धावून नाही राहिले। शेतकऱ्यावर अत्याचार करून राहिले तर शेतकऱ्याला मारून टाका ना। तुम्ही तर तसंच मारला आहे। आता तो माणूस शेतकऱ्याचा आवाज बनून उपोषणाला बसला आहे। कोणत्या त्याच्या घरच्यासाठी बसला आहे काय? तो माणूस का त्याच्या घरच्यासाठी बसला आहे काय? नाही, शेतकऱ्यासाठी बसलेला आहे। शेतकऱ्याचा आवाज बच्चूभाऊ कडू आहे। आणि तुम्ही ढुंकूनही नाही पाहून राहिले, तमाशे पाहून राहिले तिथून टीव्हीवर। काय अरे लाजा वाटू द्या रे बाबा, माणुसकी वाटू द्या रे। तो माणूस मरणाच्या दारावर आलेला आहे आणि तुम्ही अजून येऊन पण नाही पाहून राहिले। लवकरात लवकर तुम्ही तिथे जा, त्यांना पाणी पाजा आणि जे काय मागण्या आहे ते पूर्ण करा। कारण तुम्हीच बोकले होते इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस का आम्ही कर्ज खटाखट माफ करू, मालाला भाव देऊ, शेतकऱ्याच्या अपंगाला हे प्राधान्य देऊ। कुठे गेलं ते बोलणे? कान फाटली का तुमची? बोलाची वेळ लाज नाही वाटत काय? मी शेतकरी बोलून राहिलो आहे। बच्चूभाऊ कडूंना काही झालं तर लक्षात ठेव जा, आम्ही शेतकरी म्हटलं रस्त्यावर उतरू आणि तुमची खुर्ची जाग्यावर राहणार नाही, हे लक्षात ठेव जा। आमचे बच्चूभाऊ कडू आमच्यासाठी आमचा एक आधार आहे। आमचे मायबाप आहे, ते देव माणूस आमच्यासाठी, कारण तोच माणूस झोडतो शेतकऱ्यासाठी, कोणी नाही। समजलं काय? तो माणूस त्याच्या घरच्यासाठी नाही बसला, शेतकऱ्यासाठी बसलेला आहे। तर तुम्हाला सांगतो मी, लवकरात लवकर जा तिथे, लवकरात लवकर जा। विनंती करतो, हात जोडतो, पाय जोडतो, त्या माणसाला वाचवा आणि त्या माणसाच्या ज्या काय मागण्या आहेत त्या पूर्ण करा। तो स्वतःसाठी मागण्या मागून नाही राहिला काही, नाही, शेतकऱ्यासाठी। कारण तुम्ही बकले होते शेतकऱ्याचं कर्ज माफ करू, हे करू, ते करू। तुम्ही केलं काय? नाही केलं ना। मग तुम्ही लाडक्या बहिणीला 2100 देतो, ते दिले काय? नाही दिले ना। अरे बोलणं होतं कायले करता रे बाबा? नाही होत ना तुमची कोण? नाही होत ना शेतकऱ्याचं करणं, तर तुम्ही खुर्ची हटवा, तुमची राजीनामा देऊन द्या तुम्ही। तुमची कोण नाही होत तर लवकरात लवकर तुम्ही मोजरीला जा, बच्चूभाऊ कडूंना भेटा आणि त्यांना पाणी पाजा आणि त्यांचा जो उपोषण आहे तो थांबवा आणि लवकरात लवकर त्याच्या मागण्या पूर्ण करा। हात जोडून विनंती करतो, नाहीतर आम्ही शेतकरी म्हटलं रस्त्यावर उठलो ना तर तुमची चड्डी जाग्यावर राहणार नाही। बरं सांगतो तुम्हाला, मी प्रेमाने बोलून राहिलो साहेब, विनंती करतो तुम्हाला, तुमची खुर्ची जाग्यावर राहणार नाही। प्लीज रिक्वेस्ट करतो साहेब, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ।